नमस्कार, मी अभिनेता शिवराज मिलिंद नाळे म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमधील जयदीप सुर्वे. नमस्कार, मी अभिनेत्री निकिता सुपर्ण शिंदे म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील तुमची आवडती सवी. तर तुम्ही बघत आहात, आम्ही आहोत माया सदन या आमच्या सत्यादादाच्या म्हणजे आमच्या पूर्ण सुर्वे फॅमिलीच्या सदनाच्या समोर. तुम्ही बघत आहात की संपूर्ण सजावट या ठिकाणी झालेली आहे. ॲक्च्युलीच आम्ही सर्वांनी मिळून ती सजावट केलेली आहे खरं तर. आणि त्याचं लग्नाची तयारी सुरू आहे सत्यदादाच्या. एक्झॅक्टली निमित्त म्हणजे सत्यादादाचं म्हणजे आमच्या सत्यादादाचं लग्न. सो लग्न सोहळा याची जोरदार तयारी आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे. तुला काय म्हणायचं आहे सवी? लग्न म्हणजे पार पाडतोय, शूट्स वगैरे सुरू आहेत, तर खूप धमाल येते आम्हाला करताना. नाईट शूट्स वगैरे सुरू आहेत सगळे, बघूयात. नक्कीच धमाल सुरू आहे, कारण आम्ही सुद्धा काल अनुभवलंय की नाईट शूट सुरू होतं, हळद सुरू होती आणि आजही हळदीचे काही सिक्वल शूट होणार आहेत. काय सांगाल की काल किती धमाल केली होती आणि घरचं लग्न असल्यास, कारण तुम्ही सुर्वेच आहात, हो. सो घरचं लग्न आहे की किती अजून एन्जॉय करणार आहेत आज सुद्धा? खरं तर घरचं लग्न म्हटल्यानंतर ज्या पोटतिडकीनं आपण करतो त्याच पोटतिडकीनं आम्ही सुद्धा इथं सगळे एकमेकांना आनंद देऊन, पॉझिटिव्ह एनर्जी देऊन आम्ही हे लग्न एन्जॉय करतोय. कारण एकमेव म्हणजे सत्यदादाचं लग्न. कारण गोष्ट अशी बघायला गेली तर की सत्यदादावर म्हणजे जर बॅकला आपण बघायला गेलो तर वैभववर सगळ्यांचंच आमचं प्रेम आहे, तो जिव्हाळा आहे. सो असं कुठंच वाटत नाहीये की अरे हे आम्ही शूट करतोय. म्हणजे फ्रँकली बोलायला गेलं तर आम्ही हे कुठंतरी शूट करतोय आणि ही गोष्ट अशी काहीतरी एक नाटक घेऊन आम्ही येतोय आणि असं काही असं कुठंच वाटत नाहीये. मध्ये चाललंय असं मला वाटतंय पडद्यावरती. ऍक्च्युली तुम्हाला बघताना वाटत असेल. एक्झॅक्टली हे रिअलमध्ये आहे आणि ते रिअलमध्येच आम्ही एकमेकांना काय म्हणू आपण आनंद देऊन त्या त्या प्रत्येक मुमेंटची प्रत्येक मुमेंट एन्जॉय करून आम्ही हळद, मेहंदी हे सगळं एन्जॉय करतोय. आणि जसं आम्ही काल एन्जॉय केलं अगदी काय आपण काय हलगी 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 आम्ही हलगीचं नियोजन केलं होतं. पप्याने, बलमाने सगळ्यांनी नियोजन केलं होतं. त्याच्यावरती आम्ही डान्स केला, पूर्ण एन्जॉय केलं आम्ही. आणि जसं काल केलं तसं आजही आम्ही करणार आहोत. कारण एकच गोष्ट आहे, आम्ही जर ते एन्जॉय केलं फ्रँकली, जर आम्ही ते एन्जॉय करू, कॅरेक्टर म्हणून एन्जॉय करू, जयदीप सुरे म्हणून एन्जॉय करू, सवी म्हणून एन्जॉय करू, तरच ते प्रेक्षक एन्जॉय करतील. सो काल जसं एन्जॉय केलं तसं आजही धम्माल मजा येणार आहेत का तर धमाल मजा येणार आहे. नक्कीच आताच तुम्ही सांगितलं की जे रिअल वाटायला पाहिजे, कारण महाराष्ट्राची नंबर 1 सिरियल सध्या सुरू आहे. कॉन्स्टेबल मंजूला एवढं प्रेम मिळतोय, तर नक्कीच ते प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत. बरोबर. सत्या मंजूचं लग्न पाहायचं आहे त्यांना. आणि तेवढीच जरी तुम्ही इथे एन्जॉय करत असाल तरी ते त्यांच्या घरी एन्जॉय करणारच तुमचा एपिसोड बघून. बरोबर. सो असं कारण की आता नंबर 1 वरती तुम्ही आहात, तिथे सगळे प्रेम देतात, तर एक असं दडपण असतं का की आपल्याकडून काही राहून नको जायला, किंवा असं काही वाटतं का? दडपण ॲक्च्युली खरं तर मला म्हणजे पर्सनली असं फील होतं की दडपण न घेता आपण काम केलं तर ते जास्त काम पोचतं. पण त्या दडपणाच्या ऐवजी मी त्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बघतो. कारण की नंबर 1ची मालिका आपण बघतोय, प्रेक्षकांचा खूप छान रिस्पॉन्स येतोय, प्रतिसाद मिळतोय, प्रेक्षक खूप प्रेम करतात आमच्यावरती. म्हणजे सोशल मीडियावरती आम्ही बघतोय, नातेवाईक आम्हाला म्हणजे माउथ पब्लिसिटी म्हणतो आपण, त्याच्या थ्रू आम्हाला सांगतायत. सो माझं म्हणणं एवढंच आहे की ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच आम्ही आमचं प्रत्येकाचं काम चोख बजावतोय, आनंदाने ते काम एन्जॉय करतोय. त्यामुळेच प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात. तुला काय म्हणायचं आहे? सीन सुरू असताना म्हणजे माझा आणि नेहाचा कवी नाही, आता तिचे पेपर सुरू आहेत त्यामुळे ती नाही येऊ शकली आहे लग्नाच्या सिक्वेन्ससाठी. पण सीन सुरू असताना एक दडपण असतं, ते म्हणजे सीन इमोशनल सीन जर असेल तर त्या सीनमध्ये मी हसत असते आणि काय माहित नाही पण हसू येतच मला आणि नेहाला. हा, आता ऍक्च्युली दोघींचा स्वभाव खूपच गमतीशीर आहे. पण म्हणजे दोघींना मी 1 वर्ष झालं तर आम्ही एकत्र काम करतोय. पण दोघींनी खरंच फ्रँकली दोघींना अजून थिएटरचा एक्सपिरियन्स नाही आहे. दोघी कमाल डान्सर आहेत, कमाल नाचतात. पण थिएटर जे म्हणतो आपण की बाबा नाटक वगैरे एकांकिकेमधून काहीतरी काम केलेलं असतं, असं काही एक्सपिरियन्स न करता दोघींना एवढ्या कमालीनं स्वतःवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे. आणि बिचारा एवढ्या छान काम करतात, एवढ्या गोड काम करतात. ही सगळी काय म्हणू आपण, हे जे काम करणं आहे, हे काम करणं एकमेकांना बघूनच होतं. जे की आमच्या सेटवरती सगळे एकमेकांना करस्पॉन्डिंग किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी समजून बॉन्ड चांगला असल्यामुळे एक्झॅक्टली बॉन्ड चांगला असल्यामुळे सगळ्यांची कामं खरंच कमाल होत आहेत.
बरं जयदीप, म्हणजे शिवराज तुझी दोघी बहिणी दाखवल्यात या हो. जुडवा दाखवल्यात त्या. हो. सो कधी म्हणजे आता मालिका सुरू होऊन कधी तुझं असं झालंय का की मिसअंडरस्टँडिंग की अरे ही सवी आहे, अरे ही कवी आहे, किंवा असं काही वेगळं असं? कारण जुडवा असल्यावरती सिमिलर दिसतातच. झालंय हे जवळजवळ माझं वैयक्तिक जवळजवळ सुरुवातीचे 2 ते 3 महिने गेले मला यांच्यात डिफरन्स करायला. पण ह्या दोघी बिचाऱ्या एवढा त्रास द्यायच्या की आता ओळख बघू आम्ही कोण आहे, मी कोण आहे आणि ती कोण आहे असं. सो गेले जवळजवळ 3 महिने गेले सुरुवातीचे दोघींना डिस्टिंग्विश करण्यासाठी. पण आता मात्र आवाजावरती हां चांगलं होतं. नाही नाही नाही, आवाज सुद्धा मी कधी कधी फसतो, आवाजावरती अजूनही फसतो मी. फोन जर चालू असेल तर कधी कधी निकिताच्या ह्याच्यावरती फोन केल्यावर नेहा आणि सपोज कॉल उचलला तर कधी कधी मी पण फसतो. पण समोरासमोर लक्षात येतं की अरे ही निकिता आहे आणि ही नेहा आहे किंवा ही सवी आणि ही कवी आहे. सो आता मात्र कळायला लागलेलं आहे. सेटवरती आम्ही असताना मी ह्याला मारून जाते तर नेहा समोर येते तर हा नेहाला मारतो. नेहा हे अजूनही होतं हे. बरं हळदीचा माहोल सुरू आहे आणि शिवराज तुझी आत्ताच तुझं लग्न झालेलं आहे, हळद सुद्धा तू एन्जॉय केलीस तुझी. होय. तुझ्या हळदीचे दिवस तुला इथे आठवतात का? आता हे- आठवतात म्हणजे आठवतात. काल ज्या पद्धतीनं सगळे आम्ही हळद एन्जॉय करत होतो, म्हणजे सत्यदादाला आणि मंजू वहिनींना आम्ही हळद लावत होतो तेव्हा म्हणजे देवदयेने किंवा ग्रेटफुल आहे मी त्या बाबतीत. माझी बायको म्हणजे स्नेहा धडवई ही सुद्धा पप्याच्या गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर करते सुद्धा, ती सुद्धा काल सेटवरती होती. सो आम्ही फक्त एकमेकांकडे बघत होतो कारण की तो नॉस्टॅल्जिया किंवा जस्ट मागच्या जानेवारीमध्ये आमचं लग्न झालेलं आहे आणि ते लिटरली आम्ही फील करत होतो की अरे यार हे, आणि मिस करत होतो कारण की तेच दिवस असतात, ते 2-3 दिवस असतात की ते एन्जॉय करणं आणि लाईफमध्ये फक्त एकदा येतात ते. सो नो डाऊट ते आम्ही मिस करतोय, जे आमची हळद आणि आम्ही जे काही एन्जॉय केलं होतं ते काल नक्कीच त्या ते गोष्टींची बघितल्यावर, हेच येतं ना की अरे यार रिवाईज होतं म्हणजे आपणही करेक्ट हे आपण केलेलं आहे आणि त्या गोष्टींची परत 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 आठवण होते आणि खरंच झाली. नक्कीच काही दिवसापूर्वीच लग्न झालंय आणि आता पुन्हा शूटवरती अनुभवायला तुम्हाला मिळत आहे. सो प्रेक्षकांनाही हे एपिसोड पाहायला एक्साइटमेंट आहेच लोकांना. सो आतुरता आहे की लवकरात लवकर एपिसोड आणा. तुमचंही स्वागत करतात प्रेक्षक. सो जाता जाता प्रेक्षकांना इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या सत्य आणि मंजूच्या लग्नाचं. इन्व्हिटेशन म्हणजे सर्वांना जे आमचे प्रेक्षक आहेत, मायबाप रसिक आहेत, त्यांना कॉन्स्टेबल मंजू टीमकडून आमच्या दोघांतर्फे सुद्धा आम्ही प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण देतो की आमच्या सत्यादादाच्या आणि मंजू वहिनीच्या लग्नाला नक्की या. नक्की यायचंय. पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन मराठीवर रात्री 8 वाजता. बरं आता लग्नाचं इन्व्हिटेशन तर दिलेलंच आहे, पण मंजूचं स्वागत पुन्हा घरामध्ये कसं होणार आहे? कारण पहिल्यांदा तर स्वागत झालं होतं, यावेळी काही वेगळी प्लॅनिंग आहे का तुमची? तुला काय Exact. वाटतं ट्विस्ट असेल का नाही? तुला काय वाटतंय? तू सांग. असणार, नो डाऊट असणार. कारण की आमची मंजू वहिनी म्हणजे एक नवी नवरी जेव्हा घरात येते, म्हणजे मी ते अनुभवतोय, माझं लग्न झालं त्याच्यामुळं. नुसती ती नवरी किंवा एखादी व्यक्ती घरात येत नसते, तर ती लक्ष्मीच्या पावलांनी ती लक्ष्मी आपल्या घरात येत असते. नक्कीच आम्ही सर्वजण मंजू वहिनीचं स्वागत अगदी धूमधडाक्यात करणार आहोत. आणि नो डाऊट मला तर अनुभव आलेला आहे की नेमकं ते जे एंट्री आहे किंवा ते स्वागत आहे ते कसं करतात, ते आग्रहाचं स्वागत जे असतं ते कसं केलं जातं हे मला माहिती आहे. सो नो डाऊट कवीचं मला माहित नाही, पण सवी, हां. कारण कवी नाही पण कवी निगेटिव्ह साईडला आहे. सो आय डोंट नो ती कशी सपोर्ट करेल. बट सवी, मी, बल्मा, पप्पा हे सगळे आम्ही नक्कीच खूप छान कौतुकाने, आनंदाने, जल्लोषाने आम्ही मंजू वहिनीचं स्वागत या सत्यजित सुर्वेंच्या म्हणजे सुर्वे फॅमिलीमध्ये आम्ही नक्कीच स्वागत करणार आहोत. पण मम्मींचं काही कटकार असताना असेल तर ते माहित नाही. पण त्यावरती सुद्धा आम्ही नक्की मात करून काढेल. आम्ही मंजू वहिनींचं स्वागत धूमधडाक्यात जरूर करू. हे जे मंजू वहिनींचं आम्ही धूमधडाक्यात स्वागत करणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टेबल मंजूचे सगळे एपिसोड्स बघावे लागतील, न चुकता बघावे लागतील. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देतो सत्यदादा आणि मंजू वहिनीच्या लग्नाचं. पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन मराठीवर रात्री 8 वाजता.